Hello, this is the My Artifact episode number 552. आजची तारीख आहे 7 सप्टेंबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 10 वाजले आहे. मामाजी सोबत आल्यावर नाही काय काइंड ऑफ फील रिअली प्राऊड. आणि कसं आता माझ्या लाईफमध्ये आता कसं मोठ्या लोकांसोबत उठणं बसणं आहे. उठणं बैठणं म्हणजे एक प्रकारे मला कळून राहिलंय का मोठे माणूस बनते कशाला. मोठा माणूस किंवा ॲज अ रिस्पेक्टेड पर्सन मी खूपदा नाव तर ऐकलं आहे आणि याच्याबद्दल खूप बोललो पण आहे. ॲज अ म्हणण्यासाठी चेअरमॅन, या ही इज अ चेअरमॅन ऑफ दिस कंपनी, ही इज अ चेअरमॅन ऑफ दिस कंपनी, आपल्याला याच्याबद्दल माहीत आहे. पण ॲक्च्युली कधी भेटलं आहे यांच्यासोबतची कधी लाईफस्टाईल कधी तुम्ही अनुभवली आहे का? वेल, मी तर नाही अनुभवली आहे, बट काइंड ऑफ फील्स लाईक दॅट वे. कारण मी या लोकांसोबत थोडा बहुत हँगआउट करून राहतो आहे. सो म्हणजे म्हणण्याचा उद्देश हा आहे का ज्याप्रमाणे माझी डेस्टिनी आहे तर मला पण अशाच प्रकारची रिस्पेक्ट वगैरे माझ्या लाईफमध्ये भेटणार आहे. कारण माझी डेस्टिनी बहुत मोठी आहे आणि या बहुत मोठ्या डेस्टिनीसाठी मला मेहनत पण बहुत जास्त करत आहे आणि मी करून पण राहिलो त्यासाठी. आणि अनदर थिंग इज की या डेस्टिनीसाठी तर मी मेहनत तर करून राहिलो आहे, बट हे मला जेव्हा मला डेस्टिनी भेटेल तेव्हा याच्यामध्ये बहुत काही अशा गोष्टी राहील जे बहुत अमेझिंग आहे. जस्ट लाईक पीपल रिस्पेक्ट मी, पीपल नो मी अँड गेटिंग थिंग्स. कारण अशा प्रकारची फिलिंग्स केव्हा जेव्हा आपला वाढदिवस येते, त्या वाढदिवस तेव्हा सगळेजण फेसबुकवर आपल्याला विश करतात हॅपी बर्थडे, व्हॉट्सॲपवर सगळे ग्रुपचे नाव चेंज करतात हॅपी बर्थडे म्हणून, आणि मग सगळेजण हे करतात वगैरे वगैरे. इट फील्स रिअली नाईस, इट फील्स रिअली ग्रेट. तशाच प्रकारची फिलिंग्स नाही का मी आता एक्सपिरियन्स करून राहिलो आहे. कारण आता एक्झॅक्टली काय होतं इथे वाईस सेक्युरिटी ऑफिसर मिस्टर कुलकर्णी यांच्याकडे गणपतीचा प्रोग्राम होता, जेवण होतं. तर माझं मामाजीनी वगैरे इथेच आले होते, मी गेलो तिथे. तर सर्वात पहिलं काय झालं की जसे मामाजी गेले तिथे सगळेजण उभे राहिले. म्हणजे सगळे जेंट्स लोक ज्यांना कळते की हे एक सिक्युरिटी ऑफिसर आहे तर सगळेजण उभे झाले. आणि तेव्हा एक प्रकारे स्लाइटली हे झालं का वाव, म्हणजे हाऊ अमेझिंग इज दिस. म्हणजे कोणी आपण एंटर केल्यावर सगळेजण स्टँडअप होतात आणि एक प्रकारे रिस्पेक्ट देतात. सो इट फील्स रिअली ग्रेट. जरी तो एक प्रकारे ऑफिशियल मुवमेंट नव्हता, एक प्रकारे घरेलू कार्यक्रम होता जिथे परिवारासोबत त्यांनी बोलवलं होतं, बट एवढं काही इम्पॉर्टन्स नव्हतं त्याला रिस्पेक्ट देणं. बट काइंड ऑफ दॅट ते भेटणं विदाउट एनी एड, एक्सटर्नल एड. सो इट फील्स लकी. आणि त्याच्यानंतर मग मी एक्सपिरियन्स केलं की मामाजीपेक्षा पण एक मोठे आहे चीफ इंजिनियर CE. जेव्हा ते एंटर झाले तेव्हा तर पूर्ण संघाटात झाला. आणि तेव्हा ॲक्च्युली ते कुलकर्णी साहेब आले आणि त्यांनी वेलकम म्हणलं आणि प्लीज केअर इन. आणि मग त्यांनी सांगितलं वगैरे वगैरे आणि त्यांच्यासोबत टाईम हँगआउट केला. तर तेव्हा कळलं की राव चीफ इंजिनियर कोण असतो आणि त्याची रिस्पेक्ट काय असते. आणि जे माझी डेस्टिनी आहे ते याच्यापेक्षा दूर आहे. ते तर ॲज अ फिल्म मेकर, वन ऑफ दी अमेझिंग फिल्म मेकर इन द वर्ल्ड. आणि मला अशा काही फिल्म बनवायच्या आहेत ज्या वन ऑफ दी क्लासिक हिट्स अँड ग्रेट स्टोरी, अमेझिंग अँड ॲक्शन मूवी ऑल द टाईम, अशा मूवी बनवून राहिलो आहे. त्याचा मी फिल्म मेकर आहे. तर विचार कर मला किती भयानक रिस्पेक्ट भेटतो. बट आपण कोणाचा विचार न करण्यापेक्षा आपण नाही का आपल्या डेस्टिनीवर फोकस राहिला पाहिजे, आपण आपल्या मेहनतवर फोकस राहिला पाहिजे. या आपण आपली मेहनतवर जास्त करून ते तर भेटणारच आहे. रिस्पेक्ट भेटणार, पैसा भेटणार, लॉट ऑफ द थिंग्स भेटणार, फेम वगैरे लॉट ऑफ द थिंग्स, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. बट प्रॉब्लेम आहे का या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला मेहनतमध्ये हेच करावं लागेल आणि मेहनत करणं हे आपल्याला आतापासून शिकावं लागेल. बट या मी एव्हरी टाईम मी कालच्या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये ॲक्च्युली सांगितलं होतं की मला कशा प्रकारे माझी डेस्टिनी अचीव करायची आहे. अँड
ऑल दोज थिंग्स. बट याच्यामध्ये पण आपल्याला कळून घ्यायचं आहे की काय असते, कशा प्रकारे आपण या सगळ्या गोष्टी अचीव करू शकतो. आपण नेहमीच प्रिपरेशनबद्दल आणि नेहमीच काही ना काही ठरवतो, बट आज असा एक मोमेंट आहे जे की मला का पाहिजे हे आपण विचारू शकतो. कारण आता माझी डेस्टिनी खूप मोठी आहे आणि या मोठ्या डेस्टिनीपासून मला खूप काही पाहिजे सुद्धा. तर मी ज्याप्रमाणे माझा एफर्ट, माझी मेहनत, माझी ताकद सगळं याला देण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे, इवन माझी लाईफ आणि सॅक्रिफाईस सुद्धा याला प्रोव्हाइड करून राहिलो आहे, तर हे पण मला काही ना काही देईनच, हे मला 101% माहीतच आहे. आणि डेस्टिनी गेट पेड ऑफ, सो यू जस्ट नीड टू बी रिलॅक्स अँड कीप इट फोकस ऑन वॉट यू डुईंग. तू तुझ्या मेहनतवर फोकस कर, देन यू गेट युअर डेस्टिनी. रिअली अमेझिंग, रिअली क्लासिक. आज काय झालं, आज काही नाही, आज सकाळी उठलो, जॉबवर गेलो, जॉबवरून आलो. इट्स बीन रिअली नॉर्मल. कारण काल मला शिवा भेटला होता की तुझी जी अटेंडन्स आणि तुझे रिपोर्ट मिसमॅच होऊन राहिले आहे, फेक सापडून राहिले आहेत. तर मी आज बहुत चांगल्याने जॉब केला, बहुत चांगल्याने बघितलं. इवन मी पूर्ण काम केल्यानंतरही मला स्क्रिप्ट लिहिलं आणि सो इट फील्स रिअली ग्रेट अँड नाईस. आणि त्याच्यानंतर इथे आलो आणि मामाजीसोबत इथे जेवायला गेलो आणि हा एक्सपिरियन्स सांगितला आजचा. सो या, it is great, nice. So this is the end. This is the my artifact episode number 552. Right now we are at Khaparkheda, Maharashtra. Thank you.